आरक्षण दे नहीं सकते। अरे बाबा दिया तो मगर खारिज किया ना, काय को गलत बोल रहे हैं उनके मुंह से, उनके मुंह से धर्म के आधार, जात के आधार। आप मुस्लिम समाज के अंतर्गत जात पे मांगिए ना, मुस्लिम समाज के अंतर्गत अध्यक्ष साहेब कास्टच्या अगोदर मागू शकतात, धर्माच्या आधारे नाही देऊ शकत अध्यक्ष महोदय, म्हणून तर नाही दिलेलं ना। उगाच चुकीची बातमी देतात, त्यांच्यामध्ये जे जाती आहेत त्याच्या आधारे मागू शकतात अध्यक्ष महोदय, उगाच त्यांच्या तोंडातून काहीतरी चुकीचं काढतायत, काय बोलतात तुम्ही? देखिए एक मिनट बसून घ्या एक मिनट, ठीक है देता हूं, बैठिए। क्या भुजबल साहब को सुनिए। अध्यक्ष महोदय, अच्छा सुनिए तो सही। अध्यक्ष महोदय, धर्म के नाम पे हम रिजर्वेशन नहीं मांगते। जो रिजर्वेशन नारायण राणे कमेटी ने दिया था, SBCA, सोशली इकोनॉमिक बैकवर्ड जो अल्पसंख्यक के लोग हैं उनको ये रिजर्वेशन मिलना चाहिए। ये राणे समिति ने दिया था। हम जात के नाम पे, हम धर्म के नाम पे रिजर्वेशन नहीं मांगते। जो बैकवर्ड है, जो आर्थिक दुर्बल है, उसको रिजर्वेशन देना चाहिए। अध्यक्ष महोदय, हमारी ये मांग है। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जो आहे हा हायकोर्टात सुद्धा गेला होता आणि हायकोर्टाने सांगितलं की शिक्षणामध्ये जे आहे ह्या अल्पसंख्याक विभागांना जे लोक जे आहेत त्यांना 5% आरक्षण हायकोर्टाने मंजूर केलेलं आहे। सांगतो ना अध्यक्ष महोदय, शासन हायकोर्टाच्या ही ज्या काही ऑर्डर्स आहेत, आदेश आहेत, त्यांचा निश्चितपणे मान राखणार आहे। पण त्याचबरोबर मला सन्मान्य सदस्यांना सांगायचं आहे की हे जे या सगळ्या आपण इतर ज्या गोष्टी जे बोलल्यात त्याच्यामध्ये OBC मध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले जे घटक आहेत, मग मनियार असतील, कुरेशी असतील, नजाफत, हे सगळे जे आहेत यांचा समावेश आहे। आणि OBCना जे फायदे मिळत आहेत तेच फायदे, उदाहरणार्थ मनियार म्हणजे कासाहार असेल, कुरेशी म्हणजे खाटाक, तर ते जे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत त्याच्यामध्ये आहेत। आणि जे OBC समाजाला जे काही फायदे मिळतात ते सगळे फायदे जे आहेत त्यांना सुद्धा मिळतात। आणि म्हणून आपण ज्या ज्या काही गोष्टी नवीन सांगितलेल्या आहेत किंवा मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये शासन निश्चितपणे जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी जे आहे चर्चा करील आणि त्यातून काय मार्ग काढायचा आहे, सगळ्यांना शिक्षण द्यायचं आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, समाधानकारक उत्तर आलं असलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।